नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपले पुन्हा अर्थशास्त्र आणि वाणिज्य या विषयाच्या जनरल नॉलेजमधील लेक्चरला स्वागत आहे. काल आपण भारतीय अर्थव्यवस्थेमधील बँकिंग व्यवस्था कशा प्रकारची होती त्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली. वेगवेगळ्या संस्थांची स्थापना, त्या वेगवेगळ्या संस्थांचे कार्य कशा पद्धतीने चालतं याबद्दल तुम्हाला माहिती होती. ती फक्त एकदा धावता आढावा आपण घेतला. आजच्या या तासामध्ये आपण भारतीय वित्तीय बाजार आणि वेगवेगळ्या वित्तीय संस्था यांचा अभ्यास तिथं करणार आहोत. भारतातील वित्तीय बाजाराचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे नाणे बाजार, जिथं अल्प कालावधीच्या कर्ज देण्याघेण्याबाबतचे व्यवहार होतात. अल्प कालावधी म्हणजे जास्तीत जास्त 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत ज्या ठिकाणी कर्जाची देवाणघेवाण होते त्याला आपण नाणे बाजार असं म्हणतो. जनरली हा नाणे बाजार हा RBIच्या नियंत्रणाखाली असतो. RBI ट्रेझरी बिल्स, ज्या काही आपण हुंड्या असं म्हणतो, किंवा गव्हर्मेंट बॉन्ड्स यांच्या माध्यमातून पैशाची उभारणी करत असते. अल्पमुदतीचं कर्ज बँकांना आवश्यक असतं त्यावेळेस ते या नाणे बाजाराच्या माध्यमातून ते अल्पमुदतीचं कर्ज उपलब्ध करत असतात, किंवा बँकांकडून अल्पमुदतीचं कर्ज स्वतः RBI घेत असते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो भांडवल बाजार. भांडवल बाजारामध्ये सहसा मध्यम ते दीर्घ मुदत म्हणजे 1 वर्षावरील ते 25 वर्षापर्यंत मुदतीचे कर्जाची देवाणघेवाणही केली जात असते. त्याला आपण भांडवल बाजार म्हणतो. भांडवल बाजाराचा एक महत्त्वाचा भाग म्हणून रोखे बाजार, ज्याला आपण स्टॉक एक्सचेंज असं म्हणतो, हा आपण ओळखत असतो. त्यानंतर वेगवेगळ्या वित्तीय संस्थांबद्दलची माहिती, त्यांची स्थापना कधी झाली आणि त्यांचं कार्य कशा पद्धतीने किंवा कोणत्या क्षेत्रात चालतं याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. पहिले आहे IFCI, इंडियन फायनान्स कॉर्पोरेशन असं ज्याचं आपण नाव म्हणतो. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ याची स्थापना झाली 1 जुलै 1948ला. त्याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे. स्वतंत्र भारतातील स्थापन झालेलं पहिलं वित्तीय महामंडळ म्हणून या भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाचं नोंद घेतली जाते किंवा त्याची ओळख तशी आहे. याद्वारे औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी व्हावी यासाठी तत्कालीन भारत सरकारने या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर दुसरी संस्था आहे ICICI, भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ ज्याला आपण म्हणतात. इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं त्याचा फुल फॉर्म होतो. याची स्थापना 5 जानेवारी 1955ला झाली. त्याचं ICICI बँकेमध्ये विलिनीकरण 3 मार्च 2002ला करण्यात आलं. त्याच्या नावातच आहे भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ. म्हणजे पुन्हा IFCIची स्थापना झाली तरीही देखील औद्योगिक क्षेत्राला पाहिजे त्या प्रमाणात वित्तपुरवठा हा केला जात नव्हता. तो व्हावा या हेतूने पुन्हा हे दुसरं महामंडळ तिथं स्थापन करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये केवळ वित्तपुरवठा नाही तर त्या औद्योगिक क्षेत्राची एक पत, क्रेडिट रेटिंग, की त्याचा दर्जा सुधारण्यासाठी कार्य करणं आणि वेगवेगळ्या क्षेत्राची गुंतवणूक ही त्या क्षेत्राकडे वळवणं यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली होती, ज्याचं विलिनीकरण ICICI बँकेत 3 मार्च 2002ला पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर तिसरी संस्था ही IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असं त्याचं नाव आहे. त्याची स्थापना झाली जुलै 1964मध्ये. त्याच्या नावातच तुम्हाला कार्य दिसतं की औद्योगिक क्षेत्रासाठी म्हणून हे 2 महामंडळ जरी स्थापन झाले तरी पाहिजे तसं काम होत नव्हतं, म्हणून पुन्हा एक बँकिंग दृष्टिकोन असणारी संस्था तिथे निर्माण करण्यात आली आणि तिचं नाव ठेवण्यात आलं भारतीय औद्योगिक विकास बँक, की जी औद्योगिक क्षेत्रासाठी वित्तपुरवठा करणाऱ्यांची शिखर बँक म्हणून कार्यरत असेल किंवा आहे. त्यानंतर SIDBI, भारतीय लघु औद्योगिक विकास बँक. IDBIचंच पुढे फक्त S हा तिथं लावलेला आहे. लघु उद्योग क्षेत्रासाठी देखील या पद्धतीने बँक तिथं कार्यरत असावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संस्थेची स्थापना 2 एप्रिल 1990ला करण्यात आली. त्यानंतर पुढची संस्था IDFC, भारतीय पायाभूत सुविधा विकास वित्त महामंडळ, ज्याचा फुल फॉर्म येतो इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन.
पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, वीज, पाणी जे आपण म्हणतो यांची निर्मिती होण्यासाठी म्हणून कंपन्यांना कर्ज पुरवठा करणारं वित्तीय महामंडळ असावं, या हेतूने या महामंडळाची स्थापना 1997मध्ये करण्यात आली. त्यानंतर SFC स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन राज्य वित्तीय महामंडळ हा कायदा 1951ला पास झाला. त्यानुसार परवानगी 1 ऑगस्ट 1952ला मिळाली. स्वतःचं वित्तीय महामंडळ प्रत्येक राज्य स्थापन करू शकतं असं केंद्राने सांगितलं. आणि त्यानंतर 1953मध्ये पंजाब राज्याने सर्वप्रथम असं राज्य वित्तीय महामंडळ स्थापन केलं. महाराष्ट्राने महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ, ज्याला MSFC म्हणतो, महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, महावित्त ज्याचं शॉर्टकट आहे, हे 1 एप्रिल 1962ला स्थापन केलं. तत्कालीन कालावधीच्या अगोदर मुंबई हे राज्य होतं, ज्याच्यात गुजरात, महाराष्ट्र, गोवा असे 2-3 भाग किंवा केंद्रशासित प्रदेश, दीव, दादरा नगर हवेली हे देखील त्याच्यात अंतर्भूत होते. त्यामुळे त्याच्या अगोदर जरी महाराष्ट्रात स्थापन झालं असलं तरी प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर महावित्तची स्थापना 1 एप्रिल 1962ला झाली. त्यानंतर पुढची संस्था आहे ते MIDC. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही जागा राखीव ही औद्योगिक क्षेत्रासाठी केली जाते आणि ते राखीव जागेचं सर्व नियंत्रण, नियमन करण्याची जबाबदारी या MIDCकडे असते, ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. याची स्थापना झाली 1 ऑगस्ट 1962ला. तत्कालीन सरकारने महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती व्हावी यासाठी म्हणून गावागावात, जिल्ह्यामध्ये असं महामंडळ स्थापन केलं आणि त्यांना काही जागा अलॉट केली. तुमच्या माझ्या धरणगाव, एरंडोल किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये, तालुक्याला देखील अशा पद्धतीने MIDCचं क्षेत्र हे राखीव झाल्याचं तुम्हाला आढळून येतं. आणि त्या ठिकाणी ज्या काही इंडस्ट्रीज असतील लोकल उद्योजकांनी सुरू केलेल्या, त्यासाठी स्वतंत्र वीज, पाणी याची व्यवस्थाही केली जात असते. त्याची स्थापना झाली 1 ऑगस्ट 1962ला. त्यानंतर पुढची एक बँक की जी कालच्या याच्यात उल्लेख आपण केला होता फक्त, नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट असा तो फुल फॉर्म येतो. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी म्हणून एक स्वतंत्र बँक असावी असं शिवरामन यांच्या समिती अहवालाने सांगितलं. आणि त्यानुसार 12 जुलै 1982ला या नाबार्डची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी हे नाबार्डचं जे काही काम होतं, हे काम RBIचा एक स्वतंत्र विभाग करत होता. कृषी विभाग जो RBIचा होता तो हे सर्व काम करत होता. त्यानंतर या कृषी विभागाचं सर्व काम या नाबार्ड नामक शिखर संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आलं. ही बँक कृषी आणि ग्रामीण विकास, ज्याच्यात सहकार क्षेत्र देखील अंतर्भूत आहे, या क्षेत्राचं शिखर बँक म्हणून ओळखली जात असते. त्यानंतर पुढची बँक आहे एक्झिम बँक. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक असा त्याचा शॉर्ट फॉर्म येतो आणि त्याला एक्झिम बँक आपण म्हटलं. भारतीय आयात निर्यात बँक. स्थापना झाली 1 जानेवारी 1982. त्याच्या नावातूनच तुम्हाला लक्षात येत असेल की भारतातील आयात निर्यात व्यापार हा सुरळीत व्हावा, त्याच्यात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी शिखर बँक म्हणून काम करणारी संस्था असावी, या हेतूने 1 जानेवारी 1982ला या बँकेची स्थापना करण्यात आली. पुन्हा त्या अगोदर RBI आपल्या स्वतंत्र विभागाद्वारे देखील हे कार्य करत होता, पण कामाचं विकेंद्रीकरण व्हावं या एका न्यायाने, या एका तत्वाने या बँकेची स्थापना झाली. त्यानंतर पुढची सर्वात मोठी या भारतीय अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक संस्था म्हणून ओळखली जाणारी LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ज्याला आपण म्हणतो भारतीय आयुर्विमा महामंडळ. याचं 1956ला 20 जानेवारी 1956ला देशातील 245 विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, त्यांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि मग त्यानंतर 1 सप्टेंबर 1956ला LICची स्थापना तिथं करण्यात आली. अशा पद्धतीने 245 कंपन्या ज्या खाजगी होत्या, या कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचं एकत्रीकरण करून LICची स्थापना करण्यात आली. ह्याच पद्धतीने GIC, जनरल इन्शुरन्स, ज्याला आपण म्हणतो की आग, प्रवास, घर, आरोग्य, हे ज्या काही गाड्या, या सगळ्या ज्या काही गरजा झाल्या आहेत आपल्या आवश्यक, या सगळ्या गाड्यांचे देखील इन्शुरन्स आपण काढत असतो. तर यासाठी जनरल इन्शुरन्स, ज्याला सामान्य विमा म्हणतो, हे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन तिथं बनवलं गेलं आणि त्याची स्थापना झाली 22 नोव्हेंबर 1972ला. त्यानंतरचं पुढचं एक गुंतवणुकीतलं सध्याचं बऱ्याच लोकांच्या तोंडी असणारं नाव म्हणजे म्युच्युअल फंड.
या म्युच्युअल फंडचाच एक प्रकार म्हणून UTI तिथं होतं, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. या ट्रस्टची स्थापना केली 1 जुलै 1964ला आणि सर्वसामान्य लोकांकडून त्यांच्या छोट्या छोट्या बचतीच्या रकमा या एकत्रित करून त्या स्टॉक मार्केटमध्ये योग्य त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली लावून जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याच्या हेतूने या युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली, ज्याला आपण परस्पर निधी असं म्हणतो, म्युच्युअल फंड. त्याचा मुहूर्तमेढ, त्याची सुरुवात या UTIने 1 जुलै 1964ला केली. त्यानंतर पुढचा येतो तुमचा रोखे बाजार, ज्याला स्टॉक एक्सचेंज आपण म्हणतो. त्याच्यात प्रामुख्याने 2 महत्त्वाचे आहेत. तसे कार्यरत असणारे 12 ते 14 आहेत, पण आपल्याला 2 सगळ्यात महत्त्वाचे वाटतात किंवा महत्त्वाचे जे असतात ते असतात BSE आणि NSE. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. BSEची स्थापना झाली 5 फेब्रुवारी 1877ला. मुंबईतले काही व्यापारी होते, ते व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी त्या एक्सचेंजची स्थापना केली. 1955ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याला भारत सरकारने मान्यता दिली. त्याच्या अगोदर देखील ब्रिटिश सरकारने त्याला मान्यता दिलेली होती, पण त्याची मूळची स्थापना कधीची तर 5 फेब्रुवारी 1877. याचा निर्देशांक हा सेन्सेक्स या नावाने ओळखला जातो. या सेन्सेक्सचं रोजचं मोजमाप हे ज्या प्रमुख 30 कंपन्या आहेत, या 30 कंपन्यांच्या भावामध्ये रोज होणारे चढउतार, त्याच्यानुसार सेन्सेक्समध्ये देखील चढउतार हे नोंदवले जात असतात. दुसरा स्टॉक एक्सचेंज आहे तो NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. याची स्थापना झाली नोव्हेंबर 1992ला. फेरवानी नामक एक तज्ज्ञ होते, वित्तीय तज्ज्ञ होते. त्यांच्या समितीच्या मार्गदर्शनानुसार, शिफारशीनुसार या स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आली. याच्या निर्देशांकाला, NSEच्या निर्देशांकाला निफ्टी 50 असं तिथं म्हटलं जातं. या NSEवर नोंदणीकृत असणाऱ्या प्रमुख 50 कंपन्यांच्या रोजच्या भावात होणाऱ्या चढउतारावरून या निफ्टी 50चा निर्देशांक हा ठरवला जात असतो. या पद्धतीने हे BSE आणि NSE हे 2 महत्त्वाचे रोखे बाजार असल्याचं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर पुढे या रोखे बाजाराचं नियंत्रण करणारी एक संस्था म्हणून SEBI, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, अशा त्या संस्थेचं नाव आपण म्हणतो. या संस्थेची स्थापना GS पटेल या समितीच्या शिफारशीवरून 1988मध्ये करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष कार्य हे 1992मध्ये तिथं सुरू करण्यात आलं. SEBI काय करतं तर या जे काही देशभरातले स्टॉक एक्सचेंज आहे, रोखे बाजार आहेत, या रोखे बाजारावर नोंदणीकृत असणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारावर, त्यांच्या रोजच्या होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचं काम हे प्रामुख्याने SEBI करत असतं. या रोखे बाजारावर कोणत्याही नवीन कंपनीला नोंदणी करायची असेल, प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यासाठी सर्व परवानगी देणं, त्यांचे सर्व फायनान्शियल रिपोर्ट तपासणं, हे सर्व काम हे SEBI करत असतं. आणि एक प्रकारे सामान्य गुंतवणूकदाराचं हितरक्षण करण्याचं काम या SEBI नामक संस्था करत असते. त्यानंतर आणखी एक बाजार आहे, तो आहे MCX, खाजगी बाजार ज्याला आपण म्हणतो. मल्टी कमोडिटी एक्सचेंज त्याचं नाव आहे, की याच्यामध्ये फक्त रोखे नाहीत तर कमोडिटी, जे आपण नैसर्गिक वायू म्हणतो किंवा स्टील म्हणतो, कापूस म्हणतो किंवा सोयाबीन म्हणतो, या सगळ्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार व्यवसायामध्ये चालत असतात, आजूबाजूला बाजारपेठेत चालू असतात. हे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी म्हणून एका पोर्टलची आवश्यकता आहे, एका एक्सचेंजची आवश्यकता आहे, आणि ती एक्सचेंजची आवश्यकता या MCXद्वारे पूर्ण केली जाते. तर हे भारतीय अर्थव्यवस्थेमधले वित्तीय बाजार आणि वित्तीय संस्थांबद्दलची माहिती थोडक्यात तुम्हाला सांगण्यात आली. याच्यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात, की एखाद्या संस्थेची स्थापना कधी झाली किंवा भारतीय रोखे बाजार नियंत्रण करणारी संस्था कोणती. तर या पद्धतीने तुम्ही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल असा विश्वास वाटतो. आजच्या लेक्चरला थांबतो. धन्यवाद.